श्री गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री दत्तात्रेय भगवान की जय, श्री चक्रपाणी भगवान की जय, श्री गोविंद प्रभु भगवान की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की नवरात्री नामस्मरण तथा ब्रह्मविद्या प्रवचन महोत्सव या निमित्तानं या ठिकाणी होत असलेले हे निरूपण या मंदिराचे संचालक आदरणीय पूजनीय बाबाजी, त्याचप्रमाणे या मंदिराचे सर्वस्त विश्वस्त मंडळ, आपण सर्व मातृतुल्य पितृतुल्य सर्वच सद्भक्त वासनिक बंधू भगिनी, आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाच्या ब्रह्मविद्या निरूपणासाठी एक सूत्र घेतलेलं आहे. दररोज एका सूत्राची आपण ओळख करून घेतो आहोत की ते सूत्र आपल्या अंगवळणी पडावं, आपल्याला ते सूत्र अभ्यासल्या जावं, त्या सूत्राची ओळख व्हावी. किमान 2 ओळख झाल्यानंतर श्री चक्रधर प्रभूंच्या सूत्राची जी किंमत आहे तशी तर किंमत नाही, पण अमूल्य असलेले सूत्र आपल्याला त्याची जाणीव व्हावी, हाच सगळ्यात मोठा दृष्टिकोन. मार्गामध्ये मोठ्या होत असत पोथीमध्ये परंपरेनं सूत्राचा अभ्यास केला जायचा. सूत्राचा अर्थ, सूत्राचा प्रकरणवश आणि सूत्राचा वचन संबंध, म्हणजे एका वचनाचा दुसऱ्या वचनाशी संबंध. त्यानंतर मग सूत्राची टीका, म्हणजे एका एका शब्दाला धरून त्या शब्दाचे अर्थ समजून सांगितले जायचे. ती एक परंपरा आहे, ती गरजेची आहे, तो एक अभ्यास आहे, ते एक चिंतन आहे. परंतु प्रपंचामध्ये सर्वांनाच ते चिंतन करणं शक्य नाही आणि म्हणून सूत्र आपल्याला सहजगत्या अभ्यासता यावं यासाठी गुरुवर्य बाबुळगावकर बाबा यांनी पहिल्यांदा सूत्रावरती बोलायला सुरुवात केली. जेव्हा बाबांनी बोलायला सुरुवात केली तेव्हा अनेक लोकांनी बाबांना वेड्यात काढलं की ब्रह्मविद्या शास्त्र हे असं ओपन कसं सांगायचं आणि हे चुकीचं आहे. बरं, जर नाही सांगितलं तर लोकांना कळेल कसं? म्हणजे आमचा जो समुदाय आहे उपदेशी वर्ग हा सूत्रापासून कोसो दूर होता. सूत्र हे परमेश्वर आहे असं म्हटलेलं आहे, वचनरूप परमेश्वर असं म्हटलेलं आहे. मग हा वचनरूप परमेश्वर आपल्याला कळत नव्हता, वचनामध्ये परमेश्वर आहे आपल्याला समजत नव्हतं. असं आणि आपल्याला स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक ही साधनं आहेत. स्थान प्रसाद हे जड आणि भिक्षुक वासनिक हे चेतन. पण हे समजून ज्या गोष्टीमुळे आपल्याला मिळतं ते म्हणजे ब्रह्मविद्या शास्त्र, ते म्हणजे सूत्र. आणि ते सूत्र जर आपल्याला समजून सांगणारे असतील तर एकतर चेतन आपल्याला समजून सांगू शकतं, आपल्याला जड समजून सांगू शकत नाही. म्हणून जडापाशी चेतन थोर असे एक सूत्र आहे. जडापेक्षा चेतन थोर गंमतच आहे. काही काही लोकांना असं वाटतं काय गंमत झाली म्हणजे स्थानापेक्षा बाबा मोठे झाले, प्रसादापेक्षा बाबा मोठे झाले, असं नाही आहे. त्या अर्थानं नाही आहे. जडापाशी चेतन थोर, जड समजून सांगायला चेतन लागतं म्हणून चेतन थोर आहे. जडाची महती, जडाची किमया, जडाचं सामर्थ्य हे आपल्याला समजावं, हे जो कोणी समजून सांगेल तो चेतन आहे, तो वासनिक आहे, तो स्थानापतीपेक्षा श्रेष्ठ आहे. तो भिक्षुक असेल तर तो स्थानापतीपेक्षा श्रेष्ठ आहे. या अर्थानं तो श्रेष्ठ आहे. एरवी तो श्रेष्ठ नाहीये, ती परमेश्वराची संबंधित वस्तू आहे, ती तर श्रेष्ठच आहे. त्या अर्थानं ती श्रेष्ठ आहे.
त्याला वंदन केल्यानंतर गोष्ट लागणार आहे हे ज्याच्यामुळे कळतं ते वासनिक, ते भिक्षू या अर्थानं श्रेष्ठ आहे. ते समजलं पाहिजे. कुठलीही गोष्ट त्याला वेगवेगळे अंग असतात, तर ते शास्त्र आपण जेव्हा अभ्यासू तेव्हाच आपल्याला कळतं. जसं एक मराठीमध्ये एक वाक्य आहे, दगडापेक्षा इटकर मऊ. म्हणजे दगडाला मारण्याऐवजी इटकरीनं मारायचं का? मग अर्थ असा नाहीये. जसा शब्दाचा अर्थ आहे तसं वाक्य आहे, तसा अर्थ नाही. शब्द तरीचा अर्थ नव्हे, भाष्यकार म्हणतात. जसा शब्द असेल तसा कधी कधी अर्थ नसतो, अर्थ उलट असतो, समजून घेण्याच्या अर्थी असतो, नाही का? तसं स्वामी चक्रधर महाराजांनी सूत्र उच्चारलेलं आहे. भगवंत म्हणतात की वर्मस्पर्शे नरक. वर्मस्पर्श जर केलं म्हणजे दुसऱ्याचे वर्माला स्पर्श केला, दुसऱ्याचे दोष जर आपण उक्त केले आणि त्याच्या वर्मी हाव घातला तर त्याने नरक होतात असं म्हणतात चक्रधर भगवंत. आणि त्याच्या पुढचं सूत्र आहे, वर्म स्पर्शा पश्ची वरी शिरे छेदू चांग. आता तुम्ही म्हणसाल बाबा मग वर्म काढण्यापेक्षा मुख छट टाकणं हे चांगलं आहे असं म्हणतात स्वामी, नाही का? अर्थ तर तसाच होतो सूत्राचा, पण त्याचा अर्थ असा की वर्मच काढू नये हे समजून सांगण्यासाठी शिरच्छेद चांग म्हटलेलं आहे. म्हणजे त्या सूत्राचा जो पूर्वार्ध आहे, वर्म स्पर्शा स्पर्शी वरी शिरच्छेद चांग, एक प्रकारे शिरच्छेद जर एखाद्याचा केला त्याने तुम्हाला जडत्वच होईल. काय होईल? जडत्व होईल, जडत्वीचे नरक होतील. परंतु वर्म जर एखादा काढला तर त्या माणसाचं अंतःकरण सारखं दुखवल्या जाईल. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही दिसाल, जेव्हा जेव्हा तुमचं दर्शन होईल, तेव्हा तेव्हा त्याला तुमची आठवण येईल की तुम्ही माझे वर्म काढले होते, तुम्ही माझे दोष काढले होते. आणि तो अंतःकरणामध्ये मरेपर्यंत जेव्हा जेव्हा आपली भेट होईल, जेव्हा जेव्हा आपली त्याला आठवण येईल, जेव्हा जेव्हा आपलं नाव कुणी काढेल तेव्हा तेव्हा तो मरत असेल. या अर्थानं आहे. म्हणून जसं शब्द असतो तसा अर्थ कधीच धरायचा नसतो, हे लक्षात ठेवा. तसा म्हणून आम्हाला शब्दाचे अर्थ, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध या सूत्रांमध्ये जर पश्ची असं म्हटले, वर्मस पश्चात पश्ची वरी शिरच्छेद चांग, एक प्रकारे शिरच्छेद चांग याचा अर्थ असा की वर्मस्पर्श करू नये याच्यावरती भर आहे. शिरच्छेद चांग याच्यावरती भर नाही या सूत्रामध्ये. भर कशावरती आहे? वर्मस्पर्शावरती भर आहे. पण हे आम्हाला कळलं पाहिजे. तर असे अनेक सूत्र आहेत तर ते आम्हाला समजले पाहिजे, त्याचं गमक आम्हाला कळलं पाहिजे. तर हे गमक आपल्याला त्या शास्त्रातून समजतं. गुरुवर्य बाबुळगावकर बाबांनी सूत्र पहिल्यांदा लोकांमध्ये सांगायला सुरुवात केली आणि लोकांमध्ये सूत्र अगदी रुजायला लागलं, पचायला लागलं, लोकांना समजायला लागलं. आणि उपदेशीच काय, अन्य लोक सुद्धा चक्रधर स्वामींचं सूत्र इतकं गोड आहे असे चक्रधर स्वामी आम्हाला माहीत नव्हते असं ते म्हणायला लागले. आणि अन्य लोक आपल्या धर्माकडे अनुकूल व्हायला लागले. जे उदास होते ते अनुकूल झाले, जे प्रतिकूल होते ते उदास झाले, आणि जे उदास होते ते अनुकूल झाले, जे अनुकूल होते ते धर्माला लागले. म्हणजे असं करत करत धर्माला ते लागतं. शास्त्र त्याच्या कानावरती गेलं तर ते धर्माला लागतोच तो माणूस, लक्षात ठेवा. म्हणून ही फार महत्वाची गोष्ट आहे, सांगितलं पाहिजे. आपणाची ठावे ते इतराची सांगावे, शहाणे करुणी सोडावे सकळ जण. तरी पण शास्त्राचे काही 3 टप्पे आहेत, लक्षात ठेवा. एक शास्त्र असं आहे की न पुसल्याही सांगावे. म्हणजे ज्या सूत्राने पुढच्याचा निषेध चुकतो अशी सूत्र आहेत, ती सूत्रे न विचारता सांगितले पाहिजे. नाही, चक्रधर स्वामींनी असं सांगितलंय, असं करू नका. म्हणजे ज्याच्यामध्ये निषेध आहे आणि आपण सांगितल्यानंतर पुढच्याचा हिंसा न करावी, नाही का? हिंसा पातळणं हे सूत्र कुणालाही कधीही कसंही सांगावं. कारण का? ते निषेधपूर्व, निषेध वाढणारं सूत्र आहे, निषेध टाळणारं सूत्र आहे, म्हणून ते कधीही सांगावं. परंतु काही सूत्र अशी आहेत की ते त्या सूत्राने योग्यता होते आणि अयोग्यता नासल्या जाते. मग असे काही सूत्र आहेत की ज्या सूत्रानं योग्यता होते आणि अयोग्यता नासल्या जाते. असे कोणते सूत्र आहेत? ते दुसऱ्या सांगावे, ते विचारल्यानंतर सांगावं. जसं एखाद्या माणसाने विचारलं की
मनुष्याला भजन घातल्यानंतर काय होतं किंवा परमेश्वराला भजन घातल्यानंतर काय होतं, तर त्याने योग्यता होते. एका स्मरण केल्यानंतर काय होतं, योग्यता होते. तर ते विचारल्यानंतर सांगावं. स्मरणाचं महात्म्य म्हणा, नामाचे 10 टाळे म्हणा, विचारल्यानंतर सांगावेत. मूर्ती ज्ञान विचारल्यानंतर सांगावं. प्रसाद सेवा विचारल्यानंतर सांगावं. कारण का, ते योग्यताकारक आहे म्हणून. आणि एक शास्त्राचा भाग एक असा आहे, उसलियाही न सांगावे. उदाहरणार्थ महावाक्य, निर्वचन, अस्थिपरी कुसल्याही सांगू नये. का, पुढच्याची पात्रता असेल तर सांगावं, अन्यथा सांगू नये. तो तयार झाला का तर सांगावं, अन्यथा सांगू नये. आजही संवत्सरला किंवा बांबोलीला अस्थिपरी सांगत नाही, अस्थिपरीच्या टीका लावत नाही. बांबोलीचे संवत्सरचे बाबा म्हणायचे, तुम्हाला जर आटनाला निघायचं असेल तर मी तुम्हाला ते सांगतो, ते मी सांगत नाही. बाकी सगळं सांगत होते पण अस्थिपरी सांगत नव्हते. म्हणजे याचा अर्थ कुसल्याही न सांगावे. का न सांगावे, तर तुम्ही ऐकून नुसतं ठेवणार आहे, काय करणार, त्याचा उपयोग नाही. म्हणून शास्त्राचे ते भाग आहेत. म्हणून बाबुळगावकर बाबांनी सूत्र सांगायला सुरुवात केली आणि मग लोकांमध्ये ते रुजायला लागलं, लोकांमध्ये ते मुरायला लागलं, फसायला लागलं, लोकांना आवडायला लागलं. मी जेव्हा चिंतनीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लघुचिंतनी जेव्हा होत होती तेव्हा त्या लघुचिंतनीचा परिणाम असा होता की सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास, म्हणजे तुम्ही शिदोरी घेऊन जायचं, त्याला शिदोरी चिंतनी असंही म्हणायचे. शिदोरी घेऊन जायचं, ती चिंतनी 9 वाजता सुरू व्हायची, राईट 9 वाजता. 9 ते 11 एक श्लोक समजून सांगितला जायचा भगवान गोपाल कृष्णाचा, म्हणजे तेही ब्रह्मविद्याशास्त्रच, आणि त्याच्यावरती विवेचन व्हायचं, व्याख्यान व्हायचं. आणि नंतर 11 वाजता सत्र सुटायचं. मग त्यानंतर उपहार आरती वगैरे व्हायची आणि आणलेल्या शिदोऱ्या एकत्रित केल्या जायच्या, त्याचा उपहार व्हायचा आणि मग त्याचं वनभोजन केलं जायचं. ते झाल्यानंतर दुपारी 2 वाजता दुसरं सत्र सुरू व्हायचं. त्याच्यामध्ये स्वामींचं एक सूत्र सांगितलं जायचं, म्हणजे 2 ते 4 ते सूत्र एका सूत्रावरती, म्हणजे त्याचा प्रकरणवश त्याचं सगळं सर्वांगीण त्याचा विकास त्या ठिकाणी व्हायचा त्या सूत्राचा, आणि सर्वांगीण ते सूत्र सांगितलं जायचं, निरूपण केलं जायचं. म्हणजे एका दिवसामध्ये बगर खर्ची कार्यक्रम 4 तासाचं प्रबोधन मिळत होतं, 4 तासाचं. आणि खूप चांगला प्रोग्राम होता तो, खूप चांगला म्हणजे लोकांच्या फायद्याचा अगदी सुंदर असा तो चिंतनीचा कार्यक्रम होता. लघुचिंतनी त्याला म्हटलं जायचं. म्हणून त्या चिंतनीच्या माध्यमातून मला त्या सूत्राची आवड लागली आणि सूत्रावरती निरूपण करायला आवडायला लागलं आणि त्याच्यामुळे चिंतनी व्हायला. म्हणून मी सूत्रावरती निरूपण करतो, माझा आवडीचा विषय. मी पहिला क्रमांक सूत्राला देत असतो आणि दुसरा क्रमांक श्लोक श्रीमद भगवद्गीतेचा त्याच्यावरती निरूपण करतो, आणि तिसरा क्रमांक मग ओवी चौपदी वगैरे जे असेल त्याच्यावरती निरूपण मी करत असतो. 4था क्रमांक माझा अभंगाला असतो. असं निरूपणाचं जे स्टँड आहे ते पहिलं स्टँड जे आहे माझं ते सूत्र आहे. आज आपण एक सूत्र घेणार आहोत, गोड असं सूत्र, जे सूत्र सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी कुणाला उद्देशून निरूपण केलेलं आहे. असं सूत्र, त्या सूत्रामध्ये काय आहे नेमकं, त्याचा अर्थ काय आहे सूत्राचा, त्याचा प्रकरणवश काय आहे, श्री चक्रधर भगवंतांनी ते कुठल्या गावाला निरूपण केलेलं आहे, कुणाला उद्देशून निरूपण केलेलं आहे, हे सगळं आपल्याला या ठिकाणी कळणार आहे. सूत्र आपण उच्चारूया. त्या सूत्रात श्री चक्रधर भगवंताच्या श्रीमुखातून जे सूत्र निघालं ते सूत्र असं आहे, एषणत्रय त्यजावे. एषणत्रय त्यजावे काय म्हणणार आहे? एषण काय, त्रय काय आणि त्यजावे काय? 3 शब्द आहेत. एषण 3 अक्षरी शब्द आहे, त्रय 2 अक्षरी शब्द आहे आणि त्यजावे 3 अक्षरी शब्द आहे. 3 शब्दामध्ये सगळं आवाका या सूत्राचा आलेला आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू बीड जिल्ह्यामध्ये येळी खरवंटी या भागामध्ये आहे. येळीवरून मार्गी चालत आहेत रस्त्यानं आणि माईनपट्टाला निरोप पाठवलेला आहे. माईनपट्टा आहेत वरुद्दीपूर. श्री गोविंद प्रभू बाबांच्या सेवेमध्ये माईनपट्टा आहे. या माईनपट्टाला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी निरोप पाठवलेला आहे की तुम्ही जातात तर तिथे गेल्यानंतर त्या बाईचं नाव हंसराज. त्या हंसराजेला पाठवलं. हंसराजा कोण होती माहिती सांगता येईल कुणाला? हंसराजा कोण होती? देवाची भक्ती होती, बरोबर आहे. पण तिचं दुसऱ्या भक्ताशी काय नातं होतं? हा बरोबर बरोबर.
हा बाईसाची कोणती शिष्य हंसराज थोड्याफार लेळ्या आहेत हंसराज. आणि ही काही लोकांच्या थोड्या लेळ्या आहेत. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की ते संपूर्ण लीळा चरित्रामध्ये मौन आहे. त्यांना देव समजला, जास्त बोलले नाही. ते काल तुम्ही सांगितलं की उंचा पुरुष मधुर बोले की चाकरी भगवास चांदी सोना बसतानी का शाकरी धनकर. जे मुख दिसतात आपल्याला भांडारेकर काहीच बोलले नाही. फार 16 वर्षाचं संविधान आणि भांडारेकर बोलतच नाही. म्हणजे फार महत्वाची गोष्ट आहे. आपण फार बडबड करतो, खूप विचारून घेतो, ते विचार ते विचार ते विचार ते विचार. इतका आवाका विचार आपल्या डोक्यात मावत नाही, अंतकरणात मावत नाही, ओसंडून वाहतं, सांडतं, आपल्याला ठरवल्या जात नाही तरी आपण विचारतो नाही का. आणि विचारून काय करतो तर विसरून जातो नाही का. परंतु असे काही पुरुष आहेत चरित्रामध्ये की ते फार कमी दिसतात आपल्याला. तशी हंसराजा भगवंत म्हणतात हंसराजा चालले तुम्ही रुद्रपूरला. तर गेल्यानंतर तिथे गेल्या गेल्या पहिला माईमट्टाला आमचा निरोप सांगावा आणि त्यांना म्हणावं की वसतिया निघावे आणि निरोप कळायला तिथून निघान खैराळ्याला मुक्काम करा. म्हणजे उद्या जाऊ बा असं म्हणू नका. मग ती जाऊन पोहोचते, तिला कळतं आणि मग ती माईमट्टाला भेटते. तुमचे गोसावी बोलाविले असे आणि सांगितलं की मुक्कामी खैराळ्याला जा. म्हणजे आता इथून निघा. मग ते आबाईसाला म्हणतात काही प्रसाद द्या, काही देवाला, या देवाचा प्रसाद त्या देवाला नेण्यासाठी म्हणून ते काही प्रसाद देतात. काही दुसरं नसतं तेवढी बनवून देते. उद्या जा. ते म्हणजे नाही, देवाला सांगितलं की मुक्कामी निघा, आजच तुम्ही मुक्कामी खैराळ्याला जा. ठीक आहे. मग ते काहीतरी असतं, ती वस्तू देतात, ती बांधून घेतात फडक्यामध्ये ती देवाला तिकडे देण्यासाठी आणि मग ते घेऊन जातात, खैराळ्याला मुक्काम करतात. आणि येळी खरवंडी भागामध्ये भेटीच्या वडाला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची त्यांची भेट माईमट्टाची. खूप सुंदर असं ठिकाण आहे. भेटीचा वड असं त्या स्थानाला म्हणतात. म्हणजे येळी ते खरवंडी त्याच्यामध्ये एक रस्ता आहे आणि त्या रस्त्यामध्ये एक वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या झाडाला टेकून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी श्री चक्रधर भगवंत बसलेले माईमट्ट तिथे भेटीला. माईमट्ट स्वामी चक्रधर महाराज माईमट्टाला विचारतात की तुम्ही तिकडे कसे गेले, कैसी निर्गमनी झाली. म्हणजे प्रपंचातून तिकडे कसे गेले आणि त्यांनी अवघा वृत्तांत सांगितलेला. मी कसा गेलो, काय गेलो, मला अन्न कसं पचत नव्हतं, भिक्षा कशी मागितली वगैरे वगैरे सगळं सांगितलं. आणि सगळं झाल्यानंतर तिथे मी कसा वागलो, तिथे मी काय काय केलं, तिथे कुठला व्यापार मागितला आणि मी काय करतो, व्यापार काय करतो, देवाची सेवा कशी करतो, देवाच्या उपयोगाला येईल अशासाठी मी व्यापार कोणता करतो आणि सेवा कशी करतो, दास्य कसं करतो, सगळं सांगितलं. आणि मग देव म्हणतात की तुम्ही इथे का आले नाही. म्हटले जे आमचे नातेवाईक हे खतरनाक ते मला घेऊन गेले असतील तुमच्यापासून, म्हणून मी इकडे आलो नाही, तिकडे गेलो वगैरे वगैरे खूप मोठी वार्ता होते. आणि त्यावेळेला रस्त्यानं चालताना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना माईमट्ट म्हणतात जी आपल्याजवळ म्हणजे परमेश्वराचा मार्ग आक्रमण करत असताना, परमेश्वराचा रस्ता म्हणजे परमेश्वराचं चिंतन कसं करावं, अनुसरण मार्गाने आम्ही निघालो आहोत, तर कुठल्या कुठल्या सामुग्रीचा उपयोग करावा किंवा कोणती सामुग्री अभ्यासावी त्यासाठी की ज्याच्यामुळे परमेश्वर आपल्याला जवळ करेल अशी कोणती सामुग्री आपण अभ्यासली पाहिजे. त्यावेळेला सर्वज्ञ असं श्री चक्रधर प्रभू असं म्हणतात की जीवी सामुग्री असली तरी ईश्वरी उपयोगा नवचे ऐसे काही असेल. जीवाजवळ काही सामुग्री असेल म्हणजे शास्त्र असेल, काही पूर्व अभ्यास असेल, तर त्याच्यानं ईश्वराच्या ठिकाणी उपयोगाला जात असेल तर ठीक आहे, हरकत नाही, अभ्यासली पाहिजे. परंतु स्वामी म्हणतात की जीवी सामुग्री असली तरी ईश्वरी उपयोगा नवचे असे काही असेल परी पोरा जीवा सामुग्री म्हणजे हा कर्दळागा. पोरा जीवा सामुग्री म्हणजे हा कर्दळागा. सामुग्री जीवाजवळ असली तर तो गडदरा आहे. गडदरा म्हणजे धोका. गडदरा आहे म्हणजे धोका आहे. कारण सामुग्रीमुळे माणसाला अहंकार निर्माण होतो.
म्हणून चक्रधर भगवंत म्हणतात की सामुग्री काही कामाची नाही. कशी थोराजबा सामुग्री म्हणजे हा गरगडागा. मग काय करावं? सकळही सामुग्र्या परित्यजोनी एतीचिया वित्पत्ती वित्पन्ना होवावे. सगळ्या सामुग्रीचा त्याग करावा. तुम्ही जेवढं अभ्यासलं पूर्वीचं त्या सगळ्याचा त्याग करा. आणि त्याग करून काय करावं? एतीचिया म्हणजे आम्ही जे सांगितलं त्या एतीचिया वित्पत्ती वित्पन्ना होवावे. वित्पत्ती वित्पन्नपूर्वक म्हणजे याचा अर्थ असा की सूत्राचा भावार्थ, सूत्राचा प्रकरणवश, सूत्राचे टीका, सूत्राचं विवेचन, सूत्राचं मल्लोह जे ते चिंतन केलंय भाष्यकार पुढे करतात त्या सगळ्या सूत्राच्या भोवतीच तुम्हाला फिरता आलं पाहिजे. अशी सगळ्या सामुग्रीचा त्याग करून तिची वित्पत्ती वित्पन्ना होवावे. आणि पुढे म्हणतात का असं करावं? सगळ्या सामुग्रीचा त्याग का करावा? तर त्याचं कारण चक्रधर भगवंत म्हणतात की बाबा रे एषणत्रय त्यजावे. तिथे पुढे सूत्र आलेले होते एषणत्रय त्यजावे. तर एषण काय, अंत्रय काय आणि त्यजावे. तर एषण म्हणजे पुत्रेषणा, वित्तेषणा आणि लोकेषणा. पुत्रेषणा पुत्राची इच्छा, पुत्राचा मोह, पुत्र म्हणेल ते आपण ऐकतो, पुत्रासाठी सगळं करतो, पुत्रेषणा. आणि वित्तेषणा, एषणा म्हणजे इच्छा. एषणा म्हणजे काय? इच्छा, पुत्राची इच्छा. वित्तेषणा संपत्तीची इच्छा. लोकेषणा लोकांनी मला चांगलं म्हणावं ही लोकेषणा, ती इच्छा. अशा प्रकारे या त्रय एषण त्रय त्यजावे हे सोडून द्यावे. का त्यजावे? कारण तुम्हाला सांगतो सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू गदो भांडारीच्या घरी गेले आणि मग तिथे गेल्यानंतर त्याला सांगितलं जी जी माझं अपार द्रव्य असेल. काय म्हणतो तो? माझ्याकडे खूप संपत्ती आहे. त्यांना गदो भांडारी का म्हणत होते? कारण ते राजा रामदेव राय राजाच्या दरबारामध्ये ते होते आणि तिथे भांडार त्यांच्या ताब्यात होतो. म्हणजे तिथले कोषाध्यक्ष होते त्या काळात. आजच्या काळातले कोषाध्यक्ष, कोशच त्यांच्याकडे, राजकोष त्यांच्याकडे होता. त्याच्यामुळे त्यांना काही अडचण नव्हती. त्यांना भरपूर पैसा मिळत होता मोबदला त्या नोकरीचा. म्हणून ते श्रीमंत होते. म्हणून ते म्हणते देवा माझ्याकडे खूप संपत्ती आहे. आणि मग त्यावेळेला चक्रधर भगवंतांनी त्याच्या उत्तर माझं देव होईल का? काय प्रश्न आहे त्यांचा? जी जी माझं अपार द्रव्य असेल माझं देव होईल का? स्वामी चक्रधर महाराज उत्तर देतात देव पुत्र संपत्ती नोहे. म्हणजे तुमच्याकडे पुत्र आहेत भरपूर म्हणून तुम्हाला देव होईल असं समजू नका. देव द्रव्य संपत्ती नोहे. द्रव्य खूप आहे तुमच्याकडे म्हणून तुम्हाला देव होईल असं समजू नका. अजून म्हटलेलं आहे कलत्र संपत्ती नोहे. म्हणजे पत्नी आहे तुमच्याकडे किंवा पत्न्या आहेत. त्या काळात बहुपत्नीत्व असं होतं. म्हणजे एवढा मोठा लवाजमा आहे त्याच्यामुळे देव होईल म्हटले नाही. कलत्र संपत्ती नोहे. अधिक भ्रातृ संपत्ती नव्हे. आम्ही खूप भाऊ आहोत, 100 कौरव आहोत. काय उपयोग आहे? 100 असले तरी देव होत नाही, नाही का? भ्रातृ संपत्ती नोहे. अधिक पुढे म्हणतात सुहृद संपत्ती नोहे. सुहृद म्हणजे मित्र. माझे खूप मित्र आहेत त्यांना उपयोग नाही, त्याने होत नाही देव. हा सगळा लवाजमा तुमच्याकडे आहे तरी देव नाही होत. आणि शेवटी असं म्हणतात विद्या संपत्ती नोहे. विद्या आहे तुमच्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये म्हटले तरी तुम्हाला देव होत नाही. मग देव कशाने होतो? मागे सूत्र गेले आपलं अनुसरलेयाचा. देव कोणाचा आहे? अनुसरलेयाचा. देव याचा त्याचा नाही. म्हणून या ठिकाणी पुत्र संपत्ती, कलत्र संपत्ती, द्रव्य संपत्ती
हे तीनची इच्छा जी आहे त्याला एशना असं म्हटलंय. त्याला काय म्हटलंय? एशना. तर स्वामी चक्रधर महाराज म्हणतात एशनत्रय तेजावे. हे तिन्ही गोष्टी त्याजल्या पाहिजे, सोडल्या पाहिजे. संत केशिराज व्यास फार सुंदर वर्णन करतात. ते म्हणतात एखणत्रय त्याजावे मदची शरण रिगावे मातेची बजावे अनंता परी. ईखणत्रय त्याजावे. भगवान चक्रधर प्रभूंचं मनोगत जसं गोपालकृष्णाचं मनोगत संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या शब्दात मांडलेलं आहे, तसं चक्रधर भगवंताचं मनोगत संत केशिराज व्यास आपल्या भाषेमध्ये मांडतात या काव्यामध्ये, या ओळीमध्ये. ईखणत्रय त्याजावे. ते म्हणतात हे सूत्र तसंच आहे, जशाला तसं त्यांच्या ओळीमध्ये पहिला ओळीचा पहिला खंड आलेला आहे. तिन्ही सोडून द्यावे आणि काय करावे? मदची शरण निघावे. मला शरण यावं, हे सोडून मला शरण यावं. आणि पुढे सांगतात मातेची भजावे, मलाच भजावं. आलं का लक्षात? कसं भजावं म्हणले? अनंतापरी, अनंत पद्धतीने माझं भजन करावं, माझं पूजन करावं. गंमत आहे मोठी. गोपालकृष्ण भगवंतांनी हेच 9व्या अध्यायातल्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलं. ज्याला गीता पाठ आहे त्याला माहिती आहे. मन्मना भव मत भक्तो मत्याजी माम नमस्कु मामे वैशिष्य वितयो मात्मानं मत्परायण. अर्जुना, मन्मना भव, मन माझ्या ठिकाणी लाव. मत भक्तो, माझी भक्ती कर. माझीच मन, तुझं मन माझ्या ठिकाणी लाव. मत भक्तो, माझीच भक्ती कर. मन्मना भव मत भक्तो मत्याजी, माझंच पूजन कर. माम नमस्करू, मलाच नमस्कार कर. मामे वैशिष्य युक्तैव, माझ्याशी युक्त हो. मात्मानं मत्परायणा, माझ्यात तुझा आत्मा लाव आणि मत्परायण हो, म्हणजे माझ्याच नामचिंतनामध्ये परायण म्हणजे श्रेष्ठ हो. माझ्यामध्ये तू रममान हो. अशा प्रकारचा तो श्लोक आहे. किती स्वार्थी आहेत गोपालकृष्ण भगवंत. विचार केला तर दुसरा विचारच करू नको. नाही का? दुसऱ्या भाषेत जर सांगितलं किती सोपं सांगितलं देवाने. नाही का? माझ्याच ठिकाणी सगळं करतो. मग आपण करतो का? नाही. सोमवार आला का महादेव, मंगळवार आला का देवी, बुधवार आला का कृष्ण, गुरुवार आला का दत्त, शुक्रवार आला का शुक्रवारची कहाणी, शुक्रवारची कहाणी, शनिवार आला का मग हनुमंत बजरंगबली. कशी पावत होती शनिवारी पावतो. आणि रविवार आला का बाप्पा इंग्रजांचा. नाही त्याची पूजा करतात ना बाप्पा सर इंग्रजांचा आकाशातला. नाही का? म्हणजे आपल्याला आपले कमी पडून जातात. कोणते किती वस्तू करतो का आपण? असं नाही करत. म्हणजे त्या श्लोकाचा अर्थ आपल्याला लक्षात आला पाहिजे. इथे संत केशिराज व्यास म्हणतात की इखणत्रय तेजावे, मदची शरण निघावे आणि मातेची बजावे अनंतापरी. अनंत पद्धतीनं मलाच तू बजलं पाहिजे, माझंच पूजन केलं पाहिजे. इखणत्रय तेजावे, त्याचं आपण त्याच्यावरतीच आहोत. ते तीन गोष्टी जी आहेत म्हणजे पुत्रेशना, वित्तेशना आणि लोकेशना. आता एक एक आपण इच्छा पाहतो. आपली इच्छा काय असते? आपल्याला चांगला मुलगा व्हावा अशी आपली इच्छा असते. ठीक आहे? पुत्रेशना म्हणजे मुलगा चांगला असावा, सद्गुणी असावा. अजून काय? बरीचशी इच्छा असते आपली. मुलाला चांगली नोकरी मिळावी, मुलाचा सन्मान व्हावा वगैरे वगैरे खूप काही असतं. आपण त्याचा विचार करतो. आणि जे मिळावं ते मला जरी मिळालं नाही तर मग पुत्राला मिळावं, मुलाला मिळावं. मला नाही भेटलं, मुलाला भेटलं पाहिजे. धृतराष्ट्राला हेच तर वाटत होतं. धृतराष्ट्र आंधळा आहे. पण याच्यामध्ये पंडू राजाचा काय दोष आहे?
धृतराष्ट्र मोठा आहे, बरोबर आहे, त्याला राजगादी मिळायला पाहिजे होती, पण तो आंधळा असल्यामुळे तो अपात्र आहे राज्यगादीच्या, म्हणून राजगादी पंडूराजाकडे गेली. ज्याच्यामध्ये पंडूराजाचा काय दोष आहे नाही का? पण तरी धृतराष्ट्राला असं वाटतं की आपल्यावर अन्याय झाला, आपल्यावर अन्याय झाला, आपल्यावर अन्याय झाला नाही का? पण पुढे जेव्हा लग्न होतं दोघांचंही, धृतराष्ट्राचं लग्न होतं गांधारी सोबत, पंडूराजाचं होतं कुंती सोबत. पंडूराजा वनामध्ये असतो आणि धृतराष्ट्र राजधानीमध्ये, तो तिकडे शिकारीला गेलेला असतो आणि तिथे त्याला श्राप मिळतो. दैवयोग असा इकडे ही सुद्धा गर्भवती असते आणि ती सुद्धा गर्भवती असते, दोघींना दिवस गेलेले असतात. तिला वाटतं कुणाला, गांधारीला, मला अगोदर पुत्र झाला पाहिजे, कारण असं ठरलेलं असतं की आता ज्याला अगोदर पुत्र होईल तो पुत्र या राज्याचा राजकुमार होईल. आता कुंतीला अगोदर पुत्र झालेला आहे युधिष्ठिर, त्याच्यात कुंतीचा काय दोष आहे नाही. गांधारी आपल्या पोटावरती